Hello all and welcome to this session of our English class. माझ्या म्हणजे मानसी बरोबर आज आपण हा जो लेसन होता अ प्ले, बेसिकली एक प्ले म्हणजे की जो नाट्य असतो, नाटिका असते ती आहे. ह्याचा आज आपण कन्क्लुडिंग पार्ट वाचूया. ह्याच्यात कहाणीच्या एंड मध्ये काय होतं ते साधू जेव्हा येतात तेव्हा एकदमच गोष्ट वेगळी होऊन जाते. आपल्या शिष्याला वाचवाय करता ते येतात आणि ते काय असं म्हणतात की राजाची बुद्धी पलटून जाते आणि मग शेवटी होतं काय. तर चला आज आपण ही पाहूया ही स्टोरी एंडची अ प्ले. तर आपण कहाणी वाचायची सुरुवात करायची. म्हणजे सेज, सेज म्हणजे कोण? महात्मा, साधू. साधू म्हणतात, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस. तर म्हणे, ओ मोठ्या राजा, तू फार दयाळू आहेस. बी काइंड अँड अलाउ मी टू बी हँग्ड इन प्लेस ऑफ माय डिसायपल, आय बेग ऑफ यू. तर म्हणतात की मी तुझ्या प्रार्थना करतो मी की मला माझ्या डिसायपलच्या शिष्याच्या जागी मला फाशीवरती चढून जाऊ दे. किंग, राजा म्हणतो, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. ही किती विचित्र ही विनंती आहे. And why does such a wise and holy man wish to obstruct the course of justice? May I ask? तर ते विचारतात, राजा विचारतो की किती विचित्र ही गोष्ट आहे, अपील ही जी विनंती आहे बहुत विचित्र आहे. आणि का एक इतका मोठा, इतका जो ज्ञानी आणि इतका साधू संत माणूस आहे तो असं चाहिले ऑब्स्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टिस, न्यायाच्या रस्त्यामध्ये तो का येतोय? मे आय आस्क, काय मी जाणू शकतो? सेज, तर साधू म्हणतात, शोईंग रिलक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट, म्हणजे की आपलं ते असं दाखवत होते की काही सिक्रेट आहे त्याच्या आतमध्ये, त्यांच्यामध्ये ते काही जाणतात आणि ते त्यांना दाखवायचं नाही, ते सांगायचं नाही, असं ते दाखवत होते. युअर मेजेस्टी, द ट्रूथ इज नो नो, आय कॅन नॉट से इट. तर ते अशा प्रकारे दाखवत होते आणि म्हणाले की युअर मेजेस्टी, खरं हे आहे की नाही नाही, मी काही नाही म्हणू शकत. किंग, मग राजा म्हणतो, राजाला काहीतरी शंका होते. आय डिमांड अन एक्सप्लेनेशन ऑर आय शॅल नॉट हॅव यू हँग इन प्लेस ऑफ युअर डिसायपल. तर राजा म्हणतो की मला एक्सप्लेनेशन हवंच आहे, मला याचं पूर्ण तू गोष्ट सांग की काय गोष्ट आहे, तू असं का म्हणतोयस, नाही तर तुझ्या जागी तुझ्या शिष्यालाच मी जय फाशी देईन. सेज म्हणतात, यू सी, इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रॉफिट्स. तर ते म्हणतात की बघा, असं आहे की खूप मोठ्या लोकांनी म्हटलेलं आहे. नो नो नो, आय शुडंट से दिस. तर ते परत असं म्हणता म्हणता परत थांबून जातात आणि म्हणतात की नाही नाही, मला हे नाही म्हटलं पाहिजे. किंग, अनॉइड, स्पीक आउट ऍट वन्स ऑर युअर डिसायपल विल बी हँग. तर ते म्हणतात की अनॉइड म्हणजे फार जास्त त्याला आता खिसियाट होते आणि तो म्हणतो की तुरंत तुम्ही बोला, नाही तर आत्ताच्या आत्ता मी तुमच्या जो शिष्य आहे त्याला मी या क्षणी कंद्यावरती फाशीच्या चढवून देईन. मग ते सेज म्हणतात, महात्मा जे साधू महात्मा असतात ते म्हणतात, द द ग्रेट प्रोफेट्स हॅव फोरटोल्ड that the one who will be hanged on this day in this kingdom shall shall become the next king and conquer many more nations. तर आता ते साधू काय म्हणतात की ग्रेट प्रोफेट्स म्हणजे खूप मोठे जे महात्मा झालेत त्यांनी असं आधीच भविष्यवाणी केली होती की तो माणूस जो आजच्या दिवशी म्हणजे आज या दिवशी जे आहे या राज्यामध्ये ज्याला फाशी चढेल तो जे आहे तो या राज्याचा पुढचा किंग होईल, पुढचा राजा होईल. अँड कॉन्कर मेनी मोर नेशन्स, आणि तो खूप सारे खूप राज्य आणि नेशन्सला जितेल तो आणि जितू शकतो. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग युअर मेजेस्टी. तर तो म्हणतो, साधू काय म्हणतो की मी जे आहे मी पुढचा महान राजा बनणं चाहतोय. अँड रेन ओव्हर अ ग्रेट कंट्री, ग्रेटर कंट्री, आणि मी अशा प्रकारचा शासक बनणं चाहतोय जो की इतक्या मोठा राज्याचा शासक बनणं चाहतोय. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री एज अ फेमस रॉयल मुनार, आणि हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये माझं नाव जे आहे खूप सुनहऱ्या स्वर्ण अक्षरात लिहिलं जाईल आणि मला आठवण ठेवलं जाईल ऍज अ रॉयल मुनार की खूप मोठा राजा होता. द फ्युचर जनरेशन्स विल रीड अबाउट मी अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम्स टू कम. तर जे येणाऱ्या जे जनरेशन्स आहेत, पिढ्या आहेत, त्या माझ्या बाबतीत वाचतील की मी किती ग्रेट होतो, मी किती महान होतो, आणि मिलेनियम्स टू कम, आणि जे आणि त्यांच्याही पुढच्या पिढ्या, तर पिढी दर पिढी माझ्या बाबतीत लोक वाचतील. आय शॅल नेव्हर अर्न दॅट फेम इफ आय रिमेन अ रिकलेस अ सेज. तर मी अशा प्रकारे असं नाही मी कधी पण मिळवू शकत जर मी असाच रिकलेस म्हणजे अ पर्सन हू लिव्हज अवे फ्रॉम ऑल अदर्स. रिकलेस म्हणजे काय? इफ आय रिमेन अ रिकलेस म्हणजे की जो दीन दुनियाशी हटलेला कटलेला असा साधू होता ना तो, तर मी जर अशाच प्रकारचा संत राहिला तर मला कोण ओळखेल? अ सेज, मी असं साधू राहिलं तर मला तर कोणी ओळखेलच नाही. आणि म्हणून मी चाहतोय की मी इतका मी नाव कमावू पुढच्या जन्मी, आणि म्हणून मी आज फाशी लागणं चाहतोय.
सो डू ग्रांट मी दिस फेवर ओ किंग, लेट मी डाय ऍट द गॅलोज टुडे. तर तो म्हणतो की म्हणून हा माझ्यावरती फेवर करा, माझ्यावरती उपकार करा आणि ओ किंग, ओ राजा, मला आजच्या दिवशी जे आहे फाशीवरती चढून घेऊ द्या, मला सुलीवरती चढवून घेऊ द्या. किंग, आता राजा म्हणतो द नेक्स्ट किंग. तर राजा काय म्हणतो, अच्छा पुढचा राजा. अँड दिस किंगडम विल एक्सपेंड, आणि हा जो राज्य आहे हा आणि मोठा होईल. ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम, आणि खूप पुढच्या काही सहस्रो वर्षांपर्यंत जे आहे ह्याचे कहाण्या म्हटल्या जातील. व्हाय नो वन बट आय शुड बी एंटायटल टू दिस प्रिव्हिलेज. आणि कुणी कशाला, मलाच का ना हा एंटायटलमेंट होय की मीच का ना असं पुढचा राजा बनवून, मीच ह्या सगळ्या जे आहे जितकेही गोष्टी आहेत ते माझ्याच बरोबर झाल्या पाहिजे. सो व्हाय नो वन बट आय शुड बी एंटायटल टू दिस प्रिव्हिलेज. तर मला ही संधी मिळायला पाहिजे. गार्ड्स, तो म्हणतो पेहरेदारांना म्हणतो, पेहरेदार, टेक मी टू द गॅलोज अँड हँग मी ऍट वन्स विदाउट एनी डिले, हरी अप. तर शेवटी काय होतं की आतापर्यंत टेक हिम, टेक हर चालत असतं. आता शेवटी तो म्हणतो की मला जे आहे घेऊन चल आणि मला शुलीवरती चढवून दे, मला हँग कर, मला फाशी चढव. ऍट वन्स विदाउट एनी डिले, बिना कोणत्या उशिरा करता मला फाशीवर चढव. हरी अप, घाई कर. डोंट वेस्ट टाइम, वेळ घालवू नकोस. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ, किती छान माझं भाग्य आहे पुढच्या जन्मी. अ किंग वन्स अगेन, पुढच्या जन्मी परतसे मी राजा बनेले. गुड बाय वर्ल्ड, सी यू अगेन, ऑल एक्झिट. तर गुड बाय करतो तो सगळ्या पूर्ण, गुड बाय दुनिया म्हणतो, सी यू अगेन, परत तुमच्याशी भेटू, आणि ऑल एक्झिट. आणि अशा प्रकारे हे नाटक आहे. तर सगळेजण आपले आपले चालले जातात. तर आली की नाही मज्जा, खूप अगदी मजेदार होतं ना, की कसा तो मूर्ख राजा, अरे तू आत्ताच राजा आहे, तुला परत पुढच्या जन्मीचं काय सोचतोय, आत्ताच नीट प्रकारे राज्य कर. पण लालची पण होता तो, कुठे ना कुठे थोडासा मूर्ख तर होताच, नंबर 1चा मूर्ख होता. आता बघा इंग्लिश वर्कशॉप मध्ये, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू और फॉल्स. ट्रू फॉल्स बघूया आपण. द गोल्डस्मिथ ब्लेम्ड द किंग फॉर द डिले इन हिज वर्क. तर गोल्डस्मिथ जो होता, सुनार जो होता, त्यांनी राजाला ब्लेम केला की त्याच्या कारणाने, राजाच्या कारणाने त्याच्या कामात उशीर झाला. तर हे ट्रू आहे, हे खरं आहे. द किंग थॉट दॅट द गोल्डस्मिथ हॅड अ गुड रिझन टू डिले द डॉटर्स वर्क. तर हे फॉल्स आहे, की राजाने सोचलं की गोल्डस्मिथ जवळ चांगला बहाणा आहे की तो जे आहे मुलीचं काम, त्या मुलीचं काम पुढे वाढवू शकेल. द गोल्डस्मिथ वॉज हँग्ड. गोल्डस्मिथला सुली चढवून दिली गेली. तर हे फॉल्स आहे, तो नाही सुली चढला. द न्यूज डिड नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक. ट्रू, की त्याच्या गळ्यामध्ये ते फाशीचा फंदा नाही आला. द न्यूज डिड नॉट फिट द डिसायपल्स नेक. तो जो शिष्य होता त्याच्या गळ्यातही नाही आला. तर हे फॉल्स आहे, त्याच्या गळ्यात तो फाशीचा फंदा एकदम फिट बसला. द सेज वॉन्टेड टू डाय ऑन दॅट डे. त्या दिवशी तो सेज महात्मा मरण चाहत होता. हे ट्रू आहे. द सेज वॉन्टेड टू सेव्ह हिज डिसायपल. तो आपल्या शिष्याला वाचवणं चाहत होता. ट्रू आहे. द किंग वॉन्टेड टू बी किंग अगेन इन हिज नेक्स्ट बर्थ. हे पण ट्रू आहे, की तो पुढच्या जन्मी परत से राजा बनणं चाहत होता, जो राजा होता स्वतः. हे सुद्धा ट्रू आहे. अशा प्रकारे ट्रू फॉल्स पाहिलं. आता अशीच बघा ब्लेम गेम फ्लो चार्ट. हा ब्लेम गेम फ्लो चार्ट बघा. हु इज ब्लेमिंग, म्हणजे की कोण ब्लेम करतंय, कुणाला करतंय, आणि हु डज ही ब्लेम, आणि फॉर व्हॉट डज ही ब्लेम दॅट पर्सन, की कोणत्या कारणाने ब्लेम करतोय. जसं पहिलं लिहिलंय, थीफ, ओनर ऑफ द हाऊस, थीफ करतोय, चोर करतोय, जे घरचा मालिक आहे त्याला. आणि फॉर नॉट कन्स्ट्रक्टिंग अ स्ट्रॉंग वॉल, की त्यांनी एक भिंत चांगली उभी नाही केली. तर अशाच प्रकारे पहा वेगवेगळे दिले. जसं मर्चंट आहे, मर्चंट कुणाला करतो ब्लेम, मर्चंट करतो ब्रिकलेअरला. ठीक आहे ना, ब्रिकलेअर. आणि ब्रिकलेअर काय म्हणतो की जो चुना ज्यांनी केला होता, जो मॉर्टर मेकर होता त्याच्या कारणाने झालंय. सो अशा प्रकारे पहा ब्रिकलेअर, मॉर्टर मेकर, पॉटर, अशा प्रकारे हे चार्ट तुम्ही स्वतः भरा आणि त्याचे रिझन सुद्धा लिहा. पुस्तकचा सहारा घ्या, पुस्तक बघा की कशा प्रकारे तुम्ही लिहाल त्याला, आणि हे पूर्ण फिल करा. गोल्डस्मिथ कुणाला देतो, किंगला करतो. आणि किंगला काय करतो, फॉर ऑर्डरिंग हिम टू मेक ऑर्नामेंट्स फॉर द क्वीन्स बर्थडे. अशा प्रकारे हे सगळं तुम्ही करू शकताय. मग बघा हे आहे फॉर्म ग्रुप्स. ह्याच्यात काय करायचं, तुम्ही कोणताही एक पेज घ्या आणि त्याला आपल्या जे मातृभाषेत मराठीमध्ये पूर्ण ट्रान्सलेट करा. अशा प्रकारे वेगवेगळे मुलं करा आणि मग तुमचा पूर्ण प्ले तयार होईल आणि तो प्ले तुम्ही करू शकताय. अशाच प्रकारे बघा लँग्वेज स्टडीमध्ये डिवाइड द प्ले पार्ट 1 एज वेल एज पार्ट 2 इंटू सेक्शन्स. पार्ट 1 आणि पार्ट 2 सेक्शन्स मध्ये डिवाइड करा. फॉर्म ग्रुप्स अँड असाइन रोल्स. रोल्स असाइन करू शकता तुम्ही वेगवेगळ्या मुला मुलींना. प्रॅक्टिस युअर लाईन्स इन ग्रुप्स. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा लाईन्सची आपल्या. होल्ड प्ले रिडिंग सेशन्स इन द क्लासरूम. आणि क्लासरूम मध्ये तुम्ही जिथेही आहात तिथे हा जो आहे सेशन करा सगळे. त्याच्याने काय होईल, तुमचं बोलणं जे आहे
ते वोकॅबलरी चांगली होईल आणि तुम्ही बोलू शकाल, प्रोनाउन्सिएशन चांगलं होईल. Which group student presents the most effective reading? Note the features that make an oral presentation effective. Some देवा. तर म्हणजे ओरली जेव्हा तुम्ही काही बोलता तर त्याच्याकरता काय तुम्हाला की ओरल तुमचं प्रेझेंटेशन मौखिक जे करताय ते चांगलं इफेक्टिव्ह राहील त्याच्याकरता काय करायचं? मिनिंगफुल रिडिंग, टेकिंग प्रॉपर पॉजेस. जिथे जिथे पॉज घ्यायचा आहे, जिथे जिथे थांबायचं आहे तिथे तुम्हाला नीट थांबायला पाहिजे. जिथे तुमची पिच हाय मग लो, तुम्ही मला जे मी हा चॅप्टर वाचला तेव्हा तुम्ही परत ऐकू शकता की कुठे माझा हाई आणि लो जात आहे, तशा प्रकारे तुम्ही पण बोला. ब्रेकिंग द स्पीच इंटू मिनिंगफुल चंक्स, युझिंग सुटेबल इंटोनेशन, म्हणजे तेच की कुठे हाई करायचं आहे, कुठे लो करायचं आहे. स्पीकिंग क्लिअरली, ठीक आहे, की तुम्ही जे बोलताय ते दुसऱ्याला समजण्यात आलं पाहिजे. गुड प्रोनाउन्सिएशन, युझिंग इंग्लिश साऊंड अँड स्ट्रेस पॅटर्न्स, प्लेझंट अँड कॉन्फिडंट अपिअरन्स ऑफ द स्पीकर्स. तर अशा प्रकारे हे सगळे की तुमची वेशभूषाही चांगली असली पाहिजे आणि स्पष्ट त्या बोलाले तेव्हा सगळ्यांना समजण्यात येईल. आणि अशा प्रकारचे हे सगळं जे आहे हे आपण आता करूनच चुकलोय आणि जे थोडेसे आहेत ते बघूया आपण. तर इंग्लिश वर्कशॉप मध्ये बघा आता, राईट एनी 3 इन्स्टन्सेस ऑफ फनी रूल्स अँड ट्विस्टेड लॉजिक युज्ड इन अंधेर नगरी. अंधेर नगरीचे कोणते 3 असे आपल्याला नियम सांगायचे आहेत आणि विचित्र गोष्टी ज्या की खूप वेगळ्याच असतील. तर पहिलं बघा, द डिसायपल केम टू अंधेर नगरी टू पे रिस्पेक्ट टू द मायटी किंग. तर जो शिष्य होता तो अंधेर नगरीत आला होता की तो जे आहे ट्रिब्यूट देणं चाहत होता, राजाशी भेटणं चाहत होता, आपलं रिस्पेक्ट देणं चाहत होता मायटी किंग चॉपट. बट टू हिज सरप्राईज द किंग ऑर्डर्ड द हँगमॅन टू हँग हिम विदाउट डिले. पण शेवटी काय होतं की त्यालाच फाशी चढवायची वेळ येते. द ब्लेम गेम कंटिन्यूड वन आफ्टर अनदर. ब्लेम गेम म्हणजे की आरोप प्रत्यारोप चालतच असतो एकानंतर दुसऱ्यावरती. अँड द किंग ऑर्डर्ड द हँगमॅन एव्हरी टाइम टू हँग द पर्सन विदाउट व्हेरीफाईंग हिज हर मिस्टेक. आणि राजा प्रत्येकदा जेव्हा दुसऱ्याचं नाव येतं तेव्हा बिना काही सोचता समजता विचार करता तो तुरंत म्हणून देतो की त्याला हँग कर, त्याला फाशीवरती चढव. तिसरं बघा, द किंग रिक्वेस्टेड द गार्ड्स टू टेक हिम टू द गॅलोज अँड हँग हिम विदाउट एनी डिले टू बिकम द नेक्स्ट किंग ऑफ द सेम किंगडम इन हिज नेक्स्ट लाईफ. तो या राज्याचा पहिलेच राजा आहे पण तो तरी सुद्धा पुढच्या जन्मी बनणं चाहतोय आणि म्हणून तो आपल्या जितके पेहरेदारांना काय म्हणतो की बाई मला घेऊन चल आणि मला फाशी चढवून दे. ही एक खूप विचित्र आणि हास्यास्पद गोष्ट असते. नेक्स्ट आहे लिस्ट द प्रोव्हर्ब्स अँड सेइंग युज्ड इन द प्ले. प्रोव्हर्ब्स जे ह्याच्यात आलेले होते चॅप्टर मध्ये बघा, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड, आवर ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. हे पण वाचले होते आधी पण. राईट द वर्ब्स इन द अप्रोप्रिएट कॉलम. वर्ब्स बघा कोणते आहेत, मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडेल ऑक्झिलरी. ह्याच्यामध्ये पहा हे तुम्ही सगळे वाचू शकताय. आपल्याला हे लक्षात ठेवायचं नेहमी की ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडेल ऑक्झिलरी हे दोन्ही मेन वर्ब बरोबर लागू शकतात. शेवटेही म्हणजे की एकटेही लागू शकतात आणि ह्याच्या बरोबर मेन वर्ब बरोबरही युज होऊ शकतात. सगळे वेगवेगळेही युज होऊ शकतात. ठीक आहे ना. मेन वर्ब काय, गिव्ह, फॉलोइंग, कमांडेड, स्पेअर, टेक, हँड, फॉल, हॅव, फॉरगिव्ह, ड्रॅग, गेट, डज, रिटर्न, ट्राय, रेजिस्ट, बिकम, फोर्स, स्पीक, डिमांड, रेन, बरं, सेज, थॉट, लॉस्ट. अशाच प्रकारे ऑक्झिलरी वर्ब हॅज, बीन, लेट, इज, वी, आर, वर, हॅड, वॉज, डस. मी वाचून ऐकवते ताकी तुम्हाला प्रोनाउन्सिएशन कळेल त्याची. मॉडेल ऑक्झिलरीज कोणचे, कॅन, विल, मस्ट, शुड, वुड, मे, कॅन नॉट, शॅल, शुडंट. अशा प्रकारे हे तिन्ही वर्ब्स हे एका बरोबर दिलेले आहे तुमच्या बुकमध्ये. जर तुम्ही बघाल इथे मी डायरेक्टली आन्सर लिहून दिलेला आहे ह्याचा. मग हे साईड क्वेश्चन्स काही आपण बघूया. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द किंग. राजाच्या बाबतीत तुमची काय मत आहे. इज ही विकेड, ग्रीडी, स्टुपिड और ऑल ऑफ दिस. काय तो विकेड होता, काय तो फार शातीर होता, ग्रीडी होता, लालची होता, स्टुपिड मूर्ख होता, किंवा सगळंच काही होता. विच ऑफ हिज ऍक्शन्स वर्ड्स शो दॅट. आणि तुमचा जो उत्तर जो राहिला तो कशा कारणाने, त्याचे कोणत्या कामांनी असं वाटतं तुम्हाला. आय थिंक द किंग इज स्टुपिड. माझ्या हिशोबात तो मूर्खच होता. ही बिलीव्स एव्हरी पर्सन ऑफ हिज किंगडम विदाउट एनी प्रूफ. बिना कोणत्या सबूतच्या तो आपल्या राज्याच्या प्रत्येक व्यक्तीवरती भरोसा करत होता. गार्ड्स टेक मी टू द गॅलोज अँड हँग मी ऍट वन्स विदाउट एनी डिले. हे जेव्हा तो म्हणतो की मला घेऊन जा आणि मला फाशी लटकावून द्या. दिस ऍक्शन शोज दॅट ही वॉज रिअली स्टुपिड. याच्यावर कळतं की तो खरंच मूर्ख होता. बिंग अ किंग ही शुड हॅव थॉट ऑफ हिज ऍक्शन. जर एक राजा होता तो त्याला आपल्या गोष्टीचं सोचायला पाहिजे होतं. इज द किंग विलिंग टू हँग द सेज. काय राजा त्या साधू संतला महात्माला हँग करणं चाहत होता. नाही. नो, बिकॉज द सेज टोल्ड हिम दॅट द वन हू वुड बी हँग्ड ऑन दॅट डे. कारण की त्यांनी सांगितलं होतं की जो व्यक्ती त्या दिवशी फाशी चढेल
त्या किंगडम मध्ये इन दॅट किंगडम वुड बिकम द नेक्स्ट किंग. तो नेक्स्ट जो आहे तो राजा बनेल. सो ही वॉन्टेड हिमसेल्फ टू बी हँग. तो म्हणून तो स्वतः जो आहे हँग होणं चाहत होता. तो त्या साधूला जे आहे फाशी देणं नव्हता चाहत. तर अशा प्रकारे आज आपण हा चॅप्टर आपला फिनिश केला आहे. फार मस्त चॅप्टर होतं. नक्कीच तुम्हाला आनंद आला असेल वाचायला. आजचा सेशन आपला इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू.